जर तुम्हाला शक्य झालं तर बघा. तसं आपला जो देव आहे तो देव आहेच, बघा देव आहेच, पण तो आपलासा नाही आहे. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, या जगामध्ये देव आहेच म्हणून देव शब्द वापरलेला आहे, पण तो आपला आहे का नाही हा फार महत्त्वाचा भाग आहे. मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत, तुम्ही जन्माला यायच्या अगोदर होते, आताही आहे, नंतरही राहतील, पण ते तुमचे आहेत का नाही हा थोडासा प्रश्न आहे. आपले आहेत का नाही प्रश्न आहेत. जर प्राईम मिनिस्टर आपले असतील, मुख्यमंत्री आपले असतील तर छाती काढून चालायला हरकत नाही, भीत नाही ना कोण. इन्स्पेक्टर ओळखीचा असला, एखादा गल्ली बोळातला नेता ओळखीचा असला तर माणसं उदंड करतात, त्यांची मुलं तर घाबरतच नाहीत. आणि ते माझा बाप मंत्री असं छाती ठोकपणे सांगतात. तो नाही आहे, जो बोलतोय तो मंत्री नाही आहे, तो मूर्ख आहे. तुम्हाला कळालं का? जो आहे तो मूर्ख आहे, पण जो आहे मुख्य पदावर तो आपलाच आहे. तसं तुम्ही कोण आहात हा प्रश्नच नाही आहे. दिव्य शक्ती आपली आहे का नाही हा प्रश्न आहे. विठाला एखाद्या मंत्र्याच्या अस्तित्वाशी, एखाद्या प्राईम मिनिस्टरच्या अस्तित्वाशी किंवा भगवंताच्या अस्तित्वाशी आपल्याला काही देणं घेणं नाही. दुर्योधनाच्या समोर कृष्ण उभे होते पण अस्तित्व मान्य नव्हतं. लक्षात येत? दुर्योधनाच्या समोर साक्षात कातड्याच्या डोळ्याने कृष्णाला पाहत होता, पण तो आपला नव्हता, म्हणून कृष्णाचा उपयोग झाला नाही. तो आता दिसत नाही हा भाग सोडून द्या तुम्हाला, पण ज्याला दिसत होता त्याचा तो आपलासा नव्हता. हा आणि खूप खोल आहे बरं काय आपलासा, एवढा साधा अभंग नाही आहे म्हणून तो घेतलेला आहे. विठाला विठाला. आणि मी जे बोलतोय ना याच्यावर सगळे पिक्चर आहेत. जेवढे बॉलिवूडमध्ये पिक्चर निघतात ना तेवढं माझ्या शब्दावर आहेत. आपुला काय पिक्चरमध्ये दोन प्रेमिका असतात, एक प्रेमी असतो, एक फुल दो माली. कशावरून भांडणं आहेत? तो माझा आहे याच्यावरून भांडणं आहेत. यालाच लव्ह स्टोरी म्हणतात, दुसरं काय असतं? काय वेगळं दाखवतात त्याच्यामध्ये? तो जो प्रियकर आहे तो माझा आहे याच्यावर भांडणं आहेत. आणि त्याचाच चांगला प्रकार भक्ताचा आहे, देव माझा आहे. दोघांच्या वृत्तीमध्ये काही फरक नाही, फक्त ते जबरदस्ती करू नका की तो माझा आहे. लक्षात आलं का? बायको जबरदस्ती करते की नवरा माझा आहे, तर नवऱ्याला माहिती की तो नेमका कुणाचा आहे. अंतःकरणाने बोलतोय बरं का, व्यवहाराने तो तुमच्या घरामध्ये आहे, व्यवहाराने त्याच्यापासून मुलं झालेले आहेत, तो त्याचं नाव त्याने त्याच्या मुलाला दिलेलं आहे, पण त्याचं अंतःकरण, नवऱ्याचं जे अंतःकरण आहे ते नेमकं कुणाकडे आहे हे फार महत्त्वाचा विषय आहे. कारण की त्याच्या आतमध्ये कोण बसलेलं आहे त्याच्यावर त्याचं अस्तित्व आहे. म्हणून कधी कधी ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये विनोद केलेले आहेत. मोठी मोठी माणसं सुद्धा, चांगले चांगले कीर्तनकार आणि मोठी मोठी माणसं अशा व्यक्तीच्या आहारी जातात ज्याच्याकडे सभ्य माणूस बघू शकत नाही. कोणी भांडे घासणारं असतं, कोणी सामान्य असतं, मोठी मोठी माणसं, पण का अट्रॅक्ट होतात काही माहीत नाही. पण त्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तीला आपलंसं करून घेतलेलं असतं. सगळं जग हैराण आहे, काय गुण पाहिले बो याच्यामध्ये, निदान करायची तर चांगली करायची. कळतंय तुम्हाला? कुठं अडकला हा माणूस आपल्याला वाटतं ना, पण त्याला जर विचारलं तर तो सांगतो काय सांगता येत नाही, पण जीवाच्या कशी उतरली. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. जीवाच्या काय ते मनामध्ये बसली, ती बसली का बसली याला जगात आजपर्यंत उत्तर नाही. लक्षात येते का? काय सांगता येत नाही. विठाला विठाला नीट ऐका बरं, मस्त कीर्तन आहे, मूड छान आहे जरा. का बसली मान्यता काही सांगता येत नाही. याच्यावर धर्म आधारित आहेत. सत्य असत्य बोलत नाही बरं का, तो फार लांबचा विषय. मुस्लिम धर्म आहे, जन्माला आल्याबरोबर त्या मुलाच्या मनामध्ये अल्लाहविषयी आस्था बसते.
तो कधीच तपास करत नाही तो कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तो कुठे काही नाही. अल्लाह आहे, अल्लाह के लिए जान देना आहे, बस 2 गोष्टी. 57 देश जिंकले त्या लोकांनी. मान्यता काय बसली त्याच्या डोक्यामध्ये, अल्लाह के लिए जीना आहे. आपल्या शरीराला बॉम्ब लावून उडवून देतात महाराज. आपलेस पण किती असतं, किती खोलवर रुजलेलं असतं धर्म, त्याच्यावर फार आधारित. तसं एखाद्या देवाची मान्यता, एखाद्या स्त्रीची मान्यता, त्याच्या पुढं बोलतो एखाद्या मानाची मान्यता, एखाद्या धनाची मान्यता, एखाद्या व्यक्तीमध्ये किती खोलवर रुजलेली आहेत त्याच्यावर त्याचं जीवन आधारित आहे. बरेचसे लोक आहेत पैसा खर्चच करत नाहीत, पण पैसा सोडत पण नाहीत. ती धनाची मान्यता तिच्या खोलवर अंतःकरणात रुजली. का कमवायची माहीत नाही. जेव्हा या धाडी पडतात ना, 25-25 कोटी कॅश निघतात. बाकीचे व्यवहार वेगळेत. त्या अधिकाऱ्याला जर बघितलं तर तोंडावरून माशी उठत नाही ना, रुबाब आहे ना काय. किती घरात निघलेत, 25 कोटी, 100 कोटी, 200 कोटी निघलेले घरामध्ये. काय करतात मला पण कधी कधी प्रश्न पडतो बरं, काय करतात या पैशाचं. एका लोकांना जेवायला नाही ती लोक समाधानी आहेत, रस्त्याने झोपणारी लोक समाधानी आहेत. आता येताना मी नाशिकला बघितलं, जे डिवायडर आहेत ना, ते डिवायडरमध्ये झोपडी करून आतमध्ये बसलेत पोरण, वरून पाऊस पडतो, खुश आहेत. इथं बंगल्यामध्ये ते खुश नाही आहेत. ती जी मान्यता तुमच्यामध्ये बसली ना, ती परिस्थितीवर आधारित नाही. तुमचं सुखदुःख तुमच्या मान्यतेवर आधारित आहेत. तुम्ही त्या मान्यता आतमध्ये रुजवल्यामुळं तिथून जे जन्माला येतं ते महत्त्वाचं आहे. त्याला माईके म्हणतात. माईक म्हणजे माया नाही बरं. आमच्या कीर्तनकाराचे गैरसमज आहेत, सगळे जग मायेने उत्पन्न केलं. मग तू कोण सांगणार आहे, तुझ्या अगोदरपासून आहे ते. माणसाच्या मनातल्या मोहाने जे जन्माला केलेले आहेत ते दुःखाची जनिती आहेत. ईश्वराची सृष्टी दुःखाची जनिती नाहीत, नाही तर अवघाची संसार होणार नाही, सुखाचा होणार नाही. तुम्ही विचार करा, आनंदाचे डोही याच पृथ्वीवर माऊलीचे अभंग जन्माला आलेले आहेत, ज्ञानेश्वरी जन्माला आलेत, तुकोबांचे अभंग जन्माला आलेत, सगळ्या संतांचे अभंग आहेत. ते खुश आहेत. त्यांच्या मनातली मायेतून काही जन्माला घातलेल्या नाहीत. गुरुच्या कृपेतून त्यांची मान्यता जन्माला आली. आपली मान्यता मोहाच्या मान्यतेतून जन्माला आलेली. आपण ठरवलेत, समोरचा माणूस मूर्ख आहे, काय करणार तुम्ही, बोला ना. कधी कधी लोक मला पण सल्ला देतात. भगवानगडावर असतो ना, त्याची नवीन नवीन पोलं शिकायला असतात, बाबा हे बरोबर नाही. मला तू येऊन 1 वर्ष झाले तुला, मला गादीवर बसून 22 वर्ष होत आलेत, माझं वय बघ. नाही पण ते तुम्हाला समजत नाही. याला म्हणतात माईक, याला म्हणतात मान्यता. तुमच्या मनात एकदा ठरवलं ना, आणि जेवढ्या बाया बसलेल्या आहेत, एकदम खुलं बोलतो मी, रेकॉर्डिंग पण चालू, सगळ्या बायांना वाटतं आपल्या नवऱ्याला अक्कल नाही, आणि सगळ्या नवऱ्याला वाटतं आपल्या बायकोला अक्कल नाही, पण दोघं एकत्रित राहतात. हा चमत्कार आहे. इकडं दुसरीकडे चमत्कार शोधू नका. दोघंही एकमेकाला मूर्ख म्हणतात आणि एकत्रित आयुष्य काढतात. चमत्कार बघितलं ना, हा चमत्कार आहे. विठ्ठला म्हणून दोन्ही शब्द एक, आपुला आणि माईक हे दोन्ही शब्द एकच आहेत. वर फक्त आपुला म्हणलं, आपुला म्हणजे आपली मान्यता, आपल्या मोहातून मान्यता जन्माला येते, आणि गुरुच्या कृपेतून भक्तीतून एक मान्यता जन्माला येते. भक्तीतून जी मान्यता जन्माला येते ती दिव्य असते, त्यालाच देव म्हणतात. आणि मोहातून जी मान्यता जन्म, एक तुम्हाला दृष्टांत फार चांगला सांगतो. भारताचा राजा, अखंड भारताचा बरं, अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत संपूर्ण राज्याचा मालक धृतराष्ट्र होता. आणि जेवढे राजे असतात ना, शक्यतो सत्ताधारी धृतराष्ट्र असतात, डोळे झाकलेले असतात त्याचे, नाही त्याशिवाय राज्यच करू शकत नाहीत. आणि जेव्हा युद्ध सुरू झालं, फार गोड विषय आहे बरं, अतिशय चांगला, युद्ध सुरू झालं त्यांचं, त्याच्या मनाला समाधान भेटेना.
राजाला. मग त्यांचा एक भाऊ होता विदूर, जो संत होता, त्याला बोलवलं. त्याच्यावर विश्वास होता. राजकारणी माणसामध्ये ना एक लेवल आहे बरं का विश्वास ठेवायची. कोणत्याही कार्यकर्त्यांनी कधीही असं समजू नये की मी त्यांच्या विश्वासातला आहे. नाही कळालं? नक्की विश्वासातले आहात. कुठपर्यंत विश्वास ठेवायचा याला तुमच्या मर्यादा आहेत. दुरानी सांगितली असते. मग ते विश्वासाला सुद्धा मर्यादा आहे. नातेवाईक आवडतात कुठपर्यंत? आपली शायनिंग दाखवेपर्यंत. आपलं घर कसं बांधलंय, माझा मुलगा कसा, इथपर्यंत नातेवाईक आहेत. फार घरात घेत नाही ते नातेवाईक. तसं नातेवाईकाला मर्यादा आहेत. दाखवायचं आता जे तुम्ही कमवलेलं आहे, तुम्ही पुरुषार्थ केलेला आहे, जर तुम्ही भावकीला नाही दाखवलं तर तुम्हाला विचारणार कोण? मुंबईला जर गेलात तुम्ही मलबार हिलला, कोणी विचारत नाही कोणाला. सगळ्यांच्या 1000 कोटीच्या पुढं प्रॉपर्टी आहेत, कोणीच विचारत नाही. नातेवाईक नाहीत ना, सांगणार कुणाला? एकाच लेवलची माणसं आहेत. मग त्याच्यासाठी भावकी लागते शायनिंगसाठी. नाही कळालं? दाखवणार कुणाला? भडास कुठून काढायची? तू गरीब आहे, तू मूर्ख आहे, सांगणार कुणाला? हा फार महत्वाचा विषय. पण बोलवलं त्याला. पण विश्वासू होता की हा ज्ञानी आहे म्हणून. नीट आहे का? विश्वासू आहे पण हा ज्ञानी आहे. त्याला विचारलं, विदुरा माझ्या मनाला समाधान नाही आहे. राजा असून बोलतोय बरं का, तुमचं 1 एकर 2 एकर लांब ठेवा. राजा असून तो म्हणतो माझ्या मनाला समाधान नाही आहे, तू काहीतरी सांग. मग विदुर ज्ञानाचा उपदेश करतो. समाधान होत नाही. नीट आहे का? समाधान होत नाही. तो तुझ्या बोलण्याने काही समाधान झालं नाही. तुझ्याकडे काय अजून शक्ती आहे का? ते म्हणे जगातले जे पहिले संत आहेत, जगातल्या पृथ्वी उत्पन्न झाल्यापासून जे पहिले संत आहेत त्यांना मी बोलवू शकतो. बोलव म्हणे. सनद सुजातला बोलवलं. आव्हान के संत मरत नसतात बरं का, माझा शब्द लक्षात ठेवा. ते मरत नाहीत, त्यांचं शरीर समाप्त होतं, ते असतात म्हणून तो संप्रदाय टिकलेला आहे. नाही तर आमच्या बोलाकडे पाहिलं तर संप्रदायाचा विकास कोण करतोय? जो तो आपापला विकास करतो. वारकरी संप्रदाय वाढतो कशामुळं? संतांचं अस्तित्व जिवंत आहे. ते तुम्हाला प्रेरणा देतात. मला सांगा, आज एवढा समाज या ठिकाणी जमलेला आहे, ज्ञानोबरायांची बाबांची प्रेरणा आहेत म्हणून तुम्ही सात्विक आहे. ती प्रेरणा आहे. आणि ती प्रेरणाच अंतःकरणात जन्माला येते की आपण मोठा सप्ताह केला पाहिजे, एकत्रित आलं पाहिजेत. नाही तर कीर्तन तर तुम्ही यूट्यूबला ऐकू शकता. पण ती प्रेरणा महत्त्वाची आणि ती प्रेरणा सतत असते. म्हणून सनकादिक जे संत आहेत त्यातले सनक सुजातला बोलवलं. आता तुम्ही विचार करा, पहिले संत ज्याच्या शापानं भगवंतानी 3 अवतार घेतले ते संत. म्हणजे देवाला सुद्धा जय विजयाला शाप दिल्यानंतर स्वतः स्वीकारलं अस्तित्व. जेवढं द्वारपाल गुन्हेगार आहे तेवढं भगवंत स्वतःला गुन्हेगार मानून 3 अवतार धारण करतात. ते काही विस्तार सांगत नाही तुम्हाला. ते फार महत्त्वाचा विषय. ते संत आले, उपदेश केला, मनाला गारवा वाटला धृतराष्ट्राच्या बरं का. सनक सुजात आहेत, गारवा वाटला मनाला, समाधान झालं. आणि जाता जाता सनद सुजात विचारतात की मी जे काही तुला उपदेश केला आहे तुला कसं वाटतंय? ते म्हणे महाराज तुम्ही संत आहात, तुमचं कर्तव्य उपदेश देणं. महाराज लोक लक्षात ठेवा बरं का. धृतराष्ट्र काय म्हणतो? तुमचं कर्तव्य उपदेश देणं. तुम्हाला काय माहिती पोरं बाळं कसे असतात, संसार कसा असतो तुम्हाला काय माहिती? तुम्ही मला सांगितलं, मला समाधान वाटलं. पण माझी जी दुर्योधनाच्या बाबतीत मान्यता आहे ती मान्यता जात नाही. विठ्ठल बघा काय एक अंतःकरण हे आहे की साक्षात संत येतात आणि तो राजा बदलत नाही. आणि ज्याचं अंतःकरण चांगलं आहे तो गुन्हेगार असून सुद्धा वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी होतो. त्यालाही संत भेटलेत नारद.
मग आता यात राजा धृतराष्ट्र आणि वाल्मिकाच्या दोघात फरक काय? एक कपटी आहेत. राजा धृतराष्ट्र राजकारणात राहिल्यामुळं कपटी आहेत. वाल्मिक गुन्हेगार आहेत. गुन्हेगाराला माफ होतं, कपटी माणसाला माफ होत नाही, तो पारमार्थिक असला तरी. नीट आहे का? पारमार्थिक असला म्हणून तर पारमार्थिक लोक दुखी आहेत, प्लेन माइंडचे नाही आहेत ते. का पारमार्थिक लोक दुखी आहेत? आयुष्यभर परमार्थ केलाय तुम्ही, आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचलायत, भागवत केलेले, दुखी का? मन धृतराष्ट्रासारखं आहे. आणि एक साधा माणसं जे आयुष्यात कीर्तन करत नाहीत. मी तुमच्या बाबतीमध्ये बोलतो, तुम्ही मंदिर बांधलंय शंकराचार्यांचं आपल्या तुमच्या गावात राहिलेलं, काय कीर्तन केले त्यांनी? सरळ अंतकरण आहेत, त्यांचं मंदिर आहे. विद्वान असेल, मोठा असेल, त्याचं पाकिट मोठं आहे, एवढीच त्याची योग्यता आहे. लक्षात आलं? याच्या पुढं त्याची योग्यता मान, अंतकरण सरळ पाहिजे. सरळ असलं ना इफेक्ट होतो. दोनच शब्द हो, किती वेळ बोललेत. काय तुमच्यासारखं 2 तास प्रवचन ऐकलं काय त्याने? नारदाचं वाल्या कोळ्यानी. गुन्हेगार, मर्डर करणारा, चोर, मन स्वच्छ आहे, सरळ मन आहे. म्हणून गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात गुन्हेगार दुरुस्त होतात, सामान्य माणसं दुरुस्त होतात, पण ज्याचं अंतःकरण चुकीचं आहे ना त्याला ब्रह्मदेव दुरुस्त करू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला का दुरुस्त करू शकत नाही? त्यांनी त्याच्या अंतःकरणामध्ये फिक्स मान्यता केलेली आहे, मला धन पाहिजे. फार कठीण विषय बरं का, मला धन पाहिजे. बघा काय बोलतो पुढचं, अजून लक्षात घ्या. धन पाहिजे म्हटल्यानंतर विकायचं काय हा महत्वाचा विषय नाही. परमार्थ विकायचा आहे का, जमीन विकायची का, वस्तू विकायच्या आहेत, हे महत्वाचं नाही. त्याच्या मनात धन आपलंच आहे, मग धनासाठी तो सगळं विकू शकतो. कळतंय तुम्हाला? मी बोलू नये कीर्तनामध्ये, मला सुद्धा माझ्या मर्यादा कळतात, पण मी अक्षरशः असे काही माणसं पाहिलेले आहेत, आपल्या पत्नीला सुद्धा व्यवसाय करायला मजबूर करतात. हे जग आहे आपलं आत्ताच. चुकीची पत्नी वागत असली तरी ते वागायला मजबूर करतात, ते आत्ताचं जग आहे. नाही काही वाटत त्यांना. त्यांना विचारलं का असं आहे, काय बरंच पैशाची गरज आहे त्यांना. काय बायको आपलीशी वाटते का पैसा? लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जेव्हा संसारामध्ये वागता, मित्रता करता, त्यावेळेस त्याच्या अंतःकरणातली मान्यता तपासा. मान पाहिजे का धन पाहिजे, का देव पाहिजे का ज्ञान पाहिजे? जर तुम्हाला त्याची अंतःकरणातली मान्यता कळाली, त्याला आपली जात म्हणतात, त्याला समानशीलता म्हणतात. देव आवडतो, मला देव आवडतो, मित्रता होते. धन आवडतं, व्यापारी लोक 2 मिनिटात मित्रता करतात, 2 मिनिटामध्ये. 2 पारमार्थिक लोक एकत्रित येत नाही, मान्यतेवर अडलेले असतात. दोघाला मान हवा आहे, मान एकच आहे, पण मान दोघाला पाहिजे. वाद होतो. मान्यतेसाठी परमार्थ पुढं आहे का? जेवढे बॅनर लागलेत आपल्या भारतामध्ये, कशासाठी? बरं तू काय देखणं आहे का तू? काय काही असे पोस्टर बघितलेत मी, ते खूप चांगले दिसतात बरं का बॅनर. तो माणूस भेटला की चपलीने मारा वाटतो. तुझा फोटो काय, तू कसा आहे, मग लावला कशाला? नीट आहे का? मान्यता आपलीशी वाटते, मी प्रसिद्ध व्हावा, लोकांनी मला. आता याच्यात तुमचं अजून लक्षात नाही आलं, मान्यता जेव्हा आपलीशी हवी वाटते तेव्हा त्याला पैसा खर्च करावा लागतो. मग तो पैसे खर्च करत असताना मागे पुढे पाहत नाही. ज्याला धन पाहिजे त्याला किती तोंडावर म्हणा तू चिकू आहेत, कंजूस आहेत, तो म्हणतो यस, पण पैसा देणार. ज्याला मान पाहिजे त्याला विचारा. अहो आमच्याकडं माणसं अशी मराठवाड्यामध्ये नुसतं चढवून देतात. या वेळेस सरपंच तुम्हीच. 2 महिने अगोदर पार्ट्या सुरू होता तो.
किती बोकडांचा जीव जातो देव जाणे. आणि असं चढवतात म्हणजे मान्यता. नेतृत्व करण्याची इच्छा मनात येते पण लायकी नसते. आणि जी माणसं 2 महिने जेवत असतात तीच दुसऱ्याची असतात, याला अक्कल नसते. पैसे याचे निवडून दुसरा येतो आणि हेच पुन्हा त्याला सांगा असं कसं झालं नाही कळालं. आणि तेच माणसं काय म्हणतात, माणसं चुकीची नाही कळालं. माणसं कोण सांगते, जे चुकीचे आहे ते सांगतात, याला अक्कल नाही. आमचे मित्र आहेत उखळीकर महाराज, त्यांनी कीर्तनात सांगितलं होतं, मला नगरपालिकेला उभे केले. आमचे बरेच लोक गेलेत बरं का असे कामातून. माझे मित्र जास्त आहेत त्याच्यामध्ये. नाही तिथं उभे राहतात. म्हणलं कीर्तनात उभे राहता काही कमी आहे का, दुसरीकडे कशाला उभं राहता. आणि सगळं त्याच्याकडून करून घेतलं. तर ते उखळीकर महाराज मला म्हटले, माझ्या घरात 16 माणसं आहेत म्हणे आणि मतं पडली मला 11. किती? मी म्हटलं काय, मी भागवत केलं, रामायण केलं, सगळे माझ्या पाया पडत होते. माझ्या घरातली माणसं माझी नाहीत हे मला पडल्यावर कळालं. पडल्यावर कळलं का तुम्हाला? म्हातारा झाल्यावर जर तुम्हाला कळालं ना की हे जग भंकस आहेत, नपुंसक ज्ञान आहे, ते काही उपयोग नाही त्या ज्ञानाचा. जगायच्या टायमाला कळलं पाहिजेत, चुकीची संगती नको. तारुण्य उमलतं महाराज, खुलतं तारुण्य. जो आवेश असतो तारुण्याचा तो ज्ञानामध्ये जातो, ज्ञान आपलंसं होतं आणि मग त्याची मस्ती येते ना त्या ज्ञानाने. तो जगाकडे पाहत नाही. मग हे ज्ञानोबर आहेत, 16 वर्षाच्या आत ज्ञानेश्वरी. आणि टेन्शन आहेत महाराष्ट्रात, लिहिली कशी बरं. मलाच विचारतात कशी लिहिली, म्हटलं वाच. नाही पण त्याचं वय 16 नसलं पाहिजे. म्हणजे 100 असेल. नाही पण तुम्हाला मान्य, मला सगळं मान्य. म्हटलं काय प्रश्न असा आहे, 700 वर्षात ज्ञानेश्वरी झाली नाही एक आणि कळली नाही तरी हे मूर्ख ऐकत नाही. कारण की त्याच्या मनात मान्यता बसली. नीट आहे का, त्याच्या मनात मान्यता बसली, चमत्कार होत नसतो, काही करू शकत नाही त्याला. हा श्रद्धेचा विषय. आपलासा करणं म्हणजे तो आपला जवळ असणं, आपली मान्यता त्याच्या जवळ असणं. जेवढे चमत्कार घडतात ना तेवढे फक्त त्यांनी घडतात. आपलासा हे अवघड आहे. विठ्ठल पुन्हा बोलतो बरं का, अवघड आहे, अति अवघड आहे. भगवान कृष्णाच्या बद्दल बोलतो. संपूर्ण वृंदावनामध्ये राधेचं नाव घेतात, बरोबर आहे, राधेचं नाव घेतात. भगवंताने लग्न केले रुक्मिणी बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये विठोबा रखमाई भजन आहे. मग राधा नाव खरे का रुक्मिणी नाव खरे? पुन्हा आहे का, दोघांचा विषय नीट आहे का. राधेचा पण भांडणं नाही आहेत, दिव्य शक्ती एक आहे. राधेनं आपलासा करून घेतला, रुक्मिणीनं आपलासा करून घ्या. तुम्ही सुद्धा आपलासा करून घ्या. पहिल्याच्या आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेणे वीण जीवा सुख नोहे, तेणे वीण जीवा सुख नोहे, तेणे वीण जीवा सुख नोहे, तेणे वीण जीवा सुख नोहे. गोड अभंग. आपलासा शक्ती राधेची आहे का ज्ञानोबरायची का रुक्मिणीची हा विषयच नाही.
हा विषय तुमच्या अंतःकरणाचा आहे, तुमचा करून घ्या. शक्ती युनिव्हर्सल आहे, सगळ्या कणाकणामध्ये शक्ती आहेत. तुमची आहे का नाही हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला तुमची केल्यानंतर तुम्हाला फायदा आहे. याला आपुली आपण करा सोडवून म्हणतात. तुमच्या बरोबर शक्ती असेल तर तुम्ही सुखी. ती अन्य किती ठिकाणची आपली तो भाग तुमचा नाही, भाग तुमचा आहे. तुमच्या अंतःकरणात विश्वास आहे. म्हणून मी तुम्हाला ख्रिश्चन धर्माबद्दल बोलतोय, मुस्लिम धर्माबद्दल बोलतोय, तुमच्याबद्दल बोलतोय. मी एक तर माणूस इतका विचित्र भेटला, मुस्लिम एरियामध्ये त्यांनी घर घेतलं, जागा बरं का, हिंदू होता, मुस्लिम एरियामध्ये घर घेतलं. माणसं कसे असतात, मनं कसे असतात ते सांगतोय. मी त्याला म्हणलं, अरे उद्या जर त्रास झाला तर मुसलमान हो. प्रश्न संपायच्या आत तो काय म्हणतो, जास्त त्रास झाला तर उद्या धर्म बदलू. म्हणत तुला काही वाटत नाही. मला काहीच वाटत नाही म्हणे, मला कोणत्याच धर्माबद्दल काही वाटत नाही. जिथं पोट भरल ते आपलं. ह्या माणसाला कट्टरता समजणार नाही. तो तयार आहे बदलायला. नाही कळाला अजून? मराठी कळाली का? नाही बदलायला तयार आहे. हे पण मी कीर्तन सांगायचं तुम्हाला. महाराष्ट्रात कुठलं प्रकरण चालू आहे, कोण कधी पक्ष बदलेल, कुणाचं अंतःकरण कधी बदलेल, कोणता पक्ष आपलासा वाटेल, ज्या पक्षाने तुम्हाला मोठे केलेत त्याला कधी संपवाल, तुमचा भरोसा. म्हणून पोरावर पण विश्वास ठेवू नका. विठ्ठला विठ्ठला कधी बदलेल सांगता येत नाही. मला एक जण म्हटलं, महाराज मला पक्ष बदलायचं. तो माझ्याकडे आला चुकून. मी म्हटलं, अरे तुला या पक्षाने बरंच काही दिलंय. म्हणे आम्ही पण काम केले ना म्हणे. मग आज काय प्रॉब्लेम आहे? आमचा नाही म्हणे तो पक्ष, ऐकत नाही म्हणे आपलं. पण पक्षाचं काम करणारा तू आहे का पक्षाचा मालक तू आहे? ते म्हणे तो विषय नंतरचा आहे म्हणे. महाराज फायदा कुठं होतो तो आमचा आहे. नाही कळालं. आणि जे राजकारणी लोकांना कळालं ते मंडपातल्या सगळ्याला कळायला पाहिजेत. कारण की त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी जिथं ज्या पक्षात जन्माला आले ते सोडून दिलं, फायद्यासाठी आपलं असं केलं. संसारावरची माया कमी करा आणि देवावर प्रेम करा, तुमचं जीवन सुखी होईल. हा अभंगातला महत्वाचा अर्थ. आणि जर नाही केलं अभंगाच्या दुसऱ्या रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती, नाही आदिअंती अवसान, नाही आदिअंती अवसान. रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती, नाही आदिअंती अवसान, नाही आदिअंती अवसान. फार गोड अभंग आहे. माईके म्हणजे मनाने केलेली कल्पना. फार हा अमुक आहे अशी तुमच्या डोक्यात कल्पना आहे. पुन्हा अजून जरा उघड करून सांगतो. मुलगा माझाच आहे याला म्हणतात माईक. लक्षात येते? मुलगा माझाच आहे याला म्हणतात माईक. आणि ते माईक म्हणजे मोहातून जन्माला आलेली मान्यता दुःखाला जन्म देते. तो तुमचा नसतोच तो. कारण की तो स्वतंत्र जीव आहे, स्वतंत्र मेंदू आहे, स्वतंत्र अंतःकरण आहेत, त्याच्या स्वतःच्या काही भावना आहेत आणि त्याच्यावर तुम्ही हक्क गाजवताय माझा आहे म्हणून. माझा आहे, आपला आहे पोरगा, आपला नाही आहे तो. म्हणून दुःखाची जनिती, दुःखाला जन्म देणारी माईची कलाकृती येते. माईक म्हणजे जगाविषयी माऊली बोलत नाहीत बरं. जग जसं आहे तसं भगवंताचं आहे. आम्ही आमच्या कीर्तनात एकदा सांगितलं होतं, बुवा बसलेत म्हणून सांगतो, मायाला नावं ठेवणारे सगळ्यात